ग्रंथ या शब्दाला अनेक छटा आहेत. पहिल्या प्रथम ग्रंथ म्हटल्यावर आपल्यासमोर उभं राहणारं चित्र म्हणजे एखादं जाडजूड गहन विषयावरील पुस्तक. त्यात ज्ञानाचं भांडार तर आहेच, परंतु सोबतीला आनंदाचाही ठेवा आहे. आधुनिक काळानुसार ग्रंथाची व्याख्या करणं फारसं कठीण नाही. कागदावर लिहिलेला वा छापलेला किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातलं ई पुस्तक म्हणजे ग्रंथ. परंतु ग्रंथ कोणत्याही स्वरूपात असला तरी जो त्याच्या सान्निध्यात जातो त्याचं भावविश्व कमालीचं बदलतं. प्रचंड ज्ञानाचा उलगडा तर होतोच, परंतु खूप आनंद मिळतो. मोठा समाधानाचा ठेवा गवसल्याचं जाणवतं आणि मुख्य म्हणजे आपलं एकलेपण संपतं. आपल्या सोबतीला ग्रंथाचा कर्ता तर असतोच, परंतु त्याच्या सोबतीनं असंख्य पात्रे, निसर्ग, चंद्र, सूर्य, तारे, अवकाश आणि आभाळ यांच्या माध्यमातून अनेक प्रसंग घडत गेल्याचा अनुभव येतो. अशा या ग्रंथांचा इतिहास मोठा रोचक आहे. प्रारंभीच्या काळात जेव्हा लिपीचा शोध लागलेला नव्हता, तेव्हा शास्त्र आणि काव्य हे व्यक्तीला मुखोद्गत करावं लागे. त्यामुळे प्रत्येक विद्वान म्हणजे चालत्या बोलत्या अनेक ग्रंथांचे भांडारच होता. जेव्हा लिपी आणि लेखन कलेचा शोध लागला तेव्हा ग्रंथाच्या नकला तयार करून त्या ग्रंथाचा संग्रह करण्याची प्रथा सुरू झाली. लेखन कलेचा शोध ग्रीस आणि सुमेरियात प्रथम लागला. त्यामुळे जगातील पहिली ग्रंथालये याच देशात निर्माण झाली. सुरुवातीला तिथले ग्रंथ मातीच्या विटांवर लिहित असत, त्यामुळे पाषाण शिळांवरती लेखन केलं जायचं. हा त्यापूर्वीचा काळ होता. त्यापूर्वी पाषाण शिळांवरती लेखन केलं जायचं, म्हणजे शिळांवर अक्षरे कोरली जायची. त्यांना शिळाग्रंथ म्हणत. पुढे मातीवर म्हणजे ओल्या विटांवर अक्षरे कोरण्यात येऊ लागली. त्याला इष्टिका ग्रंथ म्हणत. पुढील काळात चिरफळ्यावरील ग्रंथ उदयाला आले. त्यानंतर बांबूच्या चिरफळ्यावरील ग्रंथ आले. त्यांच्या बरोबरीनं पपया रसावरील ग्रंथ आले. पुढं चांबड्यावरील ग्रंथ म्हणजे चर्मग्रंथ आले आणि आधुनिक कालखंडात कागदावरील आणि संगणकावरील ग्रंथांचा उदय झाला. 15व्या शतकाच्या आरंभीच्या काळात मुद्रणकलेचा शोध लागला. त्याचा फार मोठा फायदा जगाला झाला. ग्रंथांच्या किमती खाली आल्या, शिवाय प्रती देखील मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होऊ लागल्या. 16व्या शतकात म्हणजे 1556 साली पोर्तुगीजांनी गोव्यात आणलेला छापखाना म्हणजे आशिया खंडातील पहिला छापखाना होता. त्या छापखान्यात पहिला ग्रंथ छापण्यात आला. त्याचे नाव दौत्रिना त्रिस्ता. तो 1557मध्ये छापण्यात आला. पुढील 100 वर्षात भारतात निरनिराळ्या ठिकाणी मुद्रणाचे प्रयत्न होत राहिले. भारतात मोठ्या प्रमाणावरती ग्रंथनिर्मिती होण्याचं पहिलं स्थान म्हणजे बंगाल. सन 1805 साली मराठी भाषेतील देवनागरी लिपी वापरून व्याकरण तयार झालं. तो मराठीतील पहिला ग्रंथ होय. पुढे मुद्रणकला विकसित झाली, कागद कारखाने आले आणि मोठ्या प्रमाणावरती ग्रंथांची निर्मिती होऊ लागली. शाळा, विद्यापीठे आणि देशभरातील ग्रंथालयांकडून ग्रंथांची मागणी वाढली. प्राचीन काळातील ग्रंथलेखनावर नजर टाकल्यास एक गोष्ट प्रामुख्यानं नजरेत भरते. ती म्हणजे गौतम बुद्धाच्या काळात ग्रंथलेखन मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. ते मुख्यतः बौद्ध भिक्षूंच्या अभ्यासासाठी होतं. हे ग्रंथ भूर्जपत्रे आणि ताडपत्रे यांवरती लिहिलेले आहेत. जेव्हा नालंदा, विक्रमशिला, गुणशिला इत्यादी विद्यापीठांचा तत्कालीन मुसलमान राज्यकर्त्यांनी विध्वंस केला, तेव्हा हजारो पोथ्या घेऊन बौद्ध भिक्षू नेपाळात पळून गेले. यावरून त्यावेळच्या ग्रंथनिर्मिती आणि संग्रहांची कल्पना आपण करू शकतो. इतिहासातील नोंदीनुसार शतपथ ब्राह्मण हे हस्तलिखित हाच भारतात उपलब्ध झालेला पहिला ग्रंथ होय. बौद्धांच्या पाठोपाठ जैनांनीही असंख्य ग्रंथांची निर्मिती केली. जैन काळात पंडित हेमचंद्र आणि राजा कुमारपाल यांनी ग्रंथलेखनाला फार मोठं उत्तेजन दिलं. त्यामुळं हजारो ग्रंथांच्या नकला ताडपत्रावर झाल्याची नोंद सापडते. आजच्या जमान्यात वाचकांसाठी
ग्रंथ तर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. त्याचबरोबर वृत्तपत्रे, मासिके, अन्य नियतकालिके, कादंबरी, कथा, कविता, चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, भूगोल, विज्ञान, परिकथा, साहसकथा, रहस्यकथा ग्रंथांच्या रूपानं वाचकासमोर येत आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीतील अनेक पिढ्या आजी आजोबांनी सांगितलेल्या नीती आणि बोधकथांतून घडल्या. जातक, पंचतंत्र, हितोपदेश इत्यादी ग्रंथातील नीतिकथांनी आपला भारतीय समाजपुरुष पोसला गेला आहे. वाचनाच्या आनंदाला वेळ काळाचं अथवा वयाचं बंधन नाही. ग्रंथ हाताशी असला की तो आपण कोठेही आणि कधीही वाचू शकतो. जसं एखादं लहान मूल खिशात मिठाई अथवा चॉकलेट असल्यावर मनोमन खुश असते, तशीच थोडीफार अवस्था वाचक जेव्हा ग्रंथांच्या सान्निध्यात असतो तेव्हाची असते. विद्वत्ता, ज्ञान आणि मनोरंजन हा ग्रंथांचा स्थायीभाव असतो. जेव्हा आपण ग्रंथांच्या सान्निध्यात असतो तेव्हा कधीकधी आपली उत्सुकता शिगेला पोचते, कधी आपण आनंदात विहरत असतो, कधी मनोमन खिन्न होतो, तर कधी दुःखी होतो, कधी विनोदाचा हास्यकल्लोळ आपल्या वाट्याला येतो, तर कधी आपण कल्पनेच्या राज्यात हरवून जातो, कधी आपण ग्रहताऱ्यांच्या भेटीला गेलेलो असतो, तर कधी सागरतळाच्या साम्राज्याचा अनुभव घेतो. त्यामुळे ग्रंथांच्या सहवासात असताना आमचे एकटेपण कुठल्या कुठे पळून जातं. ग्रंथ हे आपले असे मित्र बनलेले असतात जे कधीच समर्पणात भेदभाव करीत नाहीत. जो कोणी त्यांच्या सान्निध्यात येईल त्याला त्याच सहृदयतेनं आणि आत्मीयतेनं आपलं अंतरंग उलगडून दाखवितात. अन्य कोणत्याही छंदांपेक्षा, म्हणजे ते टी व्ही पाहणे असो, एखादा क्रीडा सामना पाहणं असो, रेडिओ ऐकणं असो किंवा एखादा आवडीचा पदार्थ खाणं असो, त्यापेक्षा वाचन म्हणजे सुसंस्कृत, सभ्य आणि विनयशील असा उपक्रम आहे. माणसांची सोबत नसताना ग्रंथांच्या सान्निध्यात आपण आनंदानं एकांत घालवू शकतो. कधी शेक्सपियर आमच्या भेटीला येतो, तर कधी राम गणेश गडकरी, कधी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर भेटीला येतात, तर कधी साने गुरुजी सोबत देतात, कधी तांब्यांची कविता आमच्या भोवती फेर धरते, तर कधी पाडगावकरांची कविता कानात रुंजी घालत असते, कधी विज्ञान कथातून अवकाशातील फेरफटका होतो, तर कधी देशदेशांतराची आणि परीच्या राज्यांचा प्रवास घडतो. वाचनाच्या माध्यमातून भेटीला येणारे हे लेखक, कवी, कथाकार, नाटककार, वैज्ञानिक आणि त्यांनी निर्माण केलेली असंख्य पात्रं आपल्याशी आत्ममग्नतेतील संवाद साधतात. आपण प्रवासात असतो तेव्हा ग्रंथच आपली खरीखुरी सोबत करीत असतो. प्रवासाचा गोडवा कायम राखण्याचं काम ते करतात. ग्रंथांच्या सान्निध्यात राहिल्यानं आपल्याला अनुभवसंपन्नता तर मिळतेच, पण अंगी कौशल्यही येतं, सुज्ञपणा लाभतो, निर्णयाप्रत येण्याची क्षमता वाढते, नीतिबोधाचा लाभ होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली वैचारिक बैठक विशुद्ध बनते. म्हणूनच आनंदाची अखंड प्रखरण करणारे ग्रंथ म्हणजे आपले जीवाभावाचे मित्रच आहेत.